दोन द्या. भारतीय जनता पार्टीचा. मी आधीच हे सांगितलं होतं की एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं षडयंत्र रचलं जात आहे. जगातल्या काही आंतरराष्ट्रीय शहरांचा ताबा इस्लामिक फंडामेंटली जिहादी शक्तींनी घेतलेला आहे. त्या शहरांचा रंग बदललेला आहे. तशाच प्रकारचा प्रयत्न या मुंबई शहरामध्ये सुद्धा होऊ शकतो. मी म्हटलं होतं की जोराम ममदानीने उमर खालिदच्या प्रति सहानुभूती व्यक्त केली. असा उमर खालिद ज्यांनी भारत तेरे टुकड़े होंगे इंशाअल्लाह इंशाअल्लाह हमें चाहिए आजादी हिंदुओं से आजादी अशा प्रकारच्या वल्गना केल्या होत्या. त्या उमर खालिदच्या प्रति जोराम ममदानीने सहानुभूती व्यक्त केली. आणि आज असलम शेख जे काँग्रेसचे आमदार आहेत त्यांनी असं वक्तव्य केलंय की मुंबईचा महापौर हा जोराम ममदानी सारखा झाला पाहिजे. हा असलम शेख उद्धव मामून बरोबर सरकारमध्ये त्यांचा सहकारी होता. त्यांच्या मांडीला मांडी लावून उद्धव मामू हे 2019 ते 2022 बसले होते. आणि असलम शेख उद्धव मामू मुख्यमंत्री असताना पालकमंत्री मुंबई शहराचा होता. आणि असलम शेखनी असं म्हणणं की जोराम ममदानी सारखा मुंबईचा महापौर झाला पाहिजे म्हणजे उद्धव मामू असेल, असलम शेख असतील किंवा वारिस पठाण असतील हे सर्व एका आंतरराष्ट्रीय दर्जाच्या षडयंत्राचे भागीदार आहेत. मुंबई शहराचा रंग बदलणं, मुंबई शहर जिहादी शक्तींच्या हवाली करणं हा त्यांचा एजेंडा आहे, हा त्यांचा मकसद आहे. आणि या मकसदच्या विरुद्ध मुंबईकर आपलं कर्तव्य येणाऱ्या 15 तारखेला बजावतील. या 15 जानेवारीला आपण पाहाल की एक भगवा वादळ या मुंबई शहरामध्ये आल्याशिवाय राहणार. आतंकवादी जिहादी जो बयान है वो वारिस पठान भी करते हैं और वारिस पठान के बॉस भी करते हैं. ये हिंदुस्तान को चैलेंज करने की बात कर रहे हैं. हिंदुस्तान की एकात्मता को और एकता को चैलेंज करने की बात करते हैं. और आने वाले समय में इसीलिए तो वारिस पठान जो पहले एमएलए थे उनको जनता ने घर पे बिठा दिया. इम्तियाज जलील को जनता ने घर पे बिठा दिया. और आने वाले समय में उद्धव मामू को भी मुंबई की जनता घर बिठाने सबको चाहिए. अगर वो कहेंगे कि आपने इलेक्शन के टाइम में, बांद्रा वाले बोलेंगे कि इलेक्शन के टाइम में आपने जो प्रचार हमारे विरोध में किया, जब भी हमारी सत्ता थी तभी आपने हिंदुत्व का नारा लगा के हमारे लोगों को नाराज किया. होंगे उतारना ये बाकी जो हम लोग ने काम किए, तभी हम लोग के ऊपर जो केसेस डाले वो अगर लोगों को अभी भी नहीं पट रहे हैं तो मैं क्या करूं. मेरे को नहीं पटा. मैंने देखा कि अब अभी ये जो पक्ष है मनसे है वो कहीं कांग्रेस की राह पे चल रहा है, कहीं तो भी शिवसेना की राह पे चल रहा है. जो अभी बाला साहब ठाकरे की राह शिवसेना नहीं रही वो मैंने देखा. इसके लिए मैंने ये निर्णय लिया. वो लेना है वो कभी लेंगे वो देखिए. उद्धव मामूंना आता इक्बाल मुसा उर्फ बाबा चव्हाण पाहिजे, त्याला रशीद मामू पाहिजे, त्याला चंगेज मुलतानी पाहिजे, त्यांना आमच्या कोकणातले संतोष धुरी नको, त्यांना मराठी संदीप देशपांडे नको. हा उद्धवजींपासून उद्धव मामूंपर्यंतचा हा प्रवास आहे.